नमस्कार, माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मागचा व्लॉग तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये माझ्या इंडियामध्ये आल्यानंतर आम्ही एकत्र जे काही टाइम स्पेंड केला त्या मेमरीज मी शेअर केल्या होत्या। तो फर्स्ट पार्ट होता आणि आता नेक्स्ट पार्टमध्ये मी हे आले तेव्हा श्रावण सुरू झाला होता, तर श्रावणातले सगळे सण मी कसे सेलिब्रेट केले आणि तेव्हाची सगळी मजा मी शेअर करते। सो लेट्स सी। तर सर्वात आधी होती नागपंचमी। तर सकाळी मी नागपंचमी स्पेशल रांगोळी काढली होती आणि प्रत्येक श्रावण सोमवारी आम्ही दोघं पण उपवास करायचो आणि आम्हाला दोघांना पण साबुदाणा खिचडी भरपूर आवडते। सो आम्ही दोघं मिळून ते बनवायचो प्रत्येक सोमवारी। तर त्यानंतर आम्ही दोघं पण छान असं तयार झालोय, कारण आम्हाला जायचं नागपंचमीच्या पूजेसाठी आणि लग्नानंतरचे पहिलेच सगळे सण, सो त्याची एक वेगळीच हौस असते। तर आम्ही मंदिरात जाऊन पूजा केली। त्यानंतर इव्हनिंगला आम्ही घरी सुद्धा पूजा मांडली होती, त्याला नैवेद्य दाखवायचा होता। तर आम्ही बनवणार होतो गुलाबजाम पुरी। तर मागच्याच ब्लॉगमध्ये मी बोलले होते की आम्ही दोघं मिळून कुकिंग करायचो, तर तसं इथे आमचे शेफ मला हेल्प करतायत आणि मी ती एक मेमरी शूट करते। सो आम्ही दोघांनी मिळून बनवलेला हा स्पेशल मेनू तयार झाला। त्यानंतर आम्ही देवाला नैवेद्य दाखवला। आणि मस्त एकत्र डिनर केला। तर नेक्स्ट डे अश्विनी वहिनींच्या घरी श्रावणातली पूजा होती, तर त्यांनी आम्हाला दोघांना पण इन्व्हाइट केलेलं। तिथले काही फोटोज मी ते शेअर करते। तर काही डेजनी माझी छोटी मावशी जी गडिंग्लजला असते त्यांनी आम्हाला दोघांना इन्व्हाइट केलं होतं। तिकडे आम्ही गेलो होतो आणि तिथेच एक काळभैरव म्हणून देवस्थान आहे, तर तिथे पण आम्ही गेलो होतो। तर तिथल्या काही मेमरीज मी शेअर करते। तिकडे माझ्या मावशीची मुलं आणि आम्ही दोघं बाईक्सवरून गेलो होतो। खूप छान मंदिर आहे आणि फेब्रुवारीमध्ये इथे मोठी यात्रा असते।
त्यानंतर काही डेजनी आलं रक्षाबंधन. तर एका इव्हनिंगला आम्ही रक्षाबंधनच्या शॉपिंगसाठी गेलो होतो. इथे आम्ही राख्या घेतोय. आणि इथे आम्ही यांच्या बहिणींसाठी काही रक्षाबंधन गिफ्ट्स बघतोय. इव्हनिंगला असं मार्केटमध्ये खूप छान वाटतं. इथे आम्ही यांच्यासाठी काही शर्ट्स बघत होतो. आणि ऑफकोर्स माझं पण काही शॉपिंग होतं. तर त्या दिवशी इव्हनिंगला इथे आमची एक नवीन रेसिपी सुरू होती, कारण नेक्स्ट डे आम्ही मम्मीकडे आणि यांच्या बहिणींकडे सुद्धा रक्षाबंधनसाठी जाणार होतो. तर तिकडे काहीतरी गोड पदार्थ बनवून न्यायचं, म्हणून आम्ही गोड वडे किंवा आपण गोड पुऱ्या सुद्धा म्हणू शकतो, तर ते बनवतोय. सो फायनली रक्षाबंधन दिवशी सकाळी आम्ही तयार झालो आणि मम्मीकडे निघालो. इथे माझे पप्पा, मामा, माझा मामाचा मुलगा सगळे होते. माझी आत्या पण आली होती. ॲक्च्युली माझा छोटा भाऊ, त्याला सुट्टी नव्हती, सो तो नव्हता. आणि असं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन खूप छान झालं. आणि त्यानंतर सगळ्यांनी एकत्र मस्त लंच केला आणि पुरणपोळीचा मेन्यू होता. तर यांची बहीण म्हणजे माझ्या नंदूबाई मुंबईला असतात, तर त्यांनी राखी पाठवली होती आणि यांची एक मावस बहीण इथेच जवळ होती, तर तिच्याकडे आम्ही गेलो होतो रक्षाबंधनसाठी. त्यानंतर काही दिवसांनी होती श्रावणातली संकष्टी, त्यामुळे आम्ही दोघं पण गणपती मंदिरला दर्शनासाठी चाललोय. त्यानंतर इव्हनिंगला घरी आल्यानंतर संकष्टीनिमित्त आम्ही दोघांनी मोदक करायचं ठरवलं आणि आम्ही रव्याचे मोदक बनवले होते. ते खूप अप्रतिम झाले होते आणि खूप सुंदर दिसत आहेत सुद्धा.
आम्ही पहिल्यांदाच ट्राय केलं होतं आणि ते सक्सेसफुल पण झालं, कारण ते खूप मनापासून बाप्पासाठी बनवलं होतं दोघांनी पण. सो असं आमचं सणांचं एकत्र सेलिब्रेशन, कुकिंग, ट्रॅव्हलिंग हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नेक्स्ट व्लॉग येत राहतील. सो स्टे ट्यून. टिल देन टेक केअर. बाय.